3 वाजे मॅडम ना सुट्टी दिली आम्हाला। ये दे सकते हैं आप, ये है काटेर जुड़पतून गेला, ये उसके जो पदमार्क रहते हैं पंजे मला दिसले ना आता। हो दिसले थोडा थोडा असे। हा 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 बघा, हा ह्या टाईपचे असतात त्याचे। हा हे बघा, हे बघा कोण कोटून खेदाडला। किती वाजची सुट्टी होती तुम्ही शाळेची? ये दे सकते आप, ये छोटे छोटे बच्चे। यहाँ पर एक कंडीशन ऐसी है, यहाँ पर जो पुरुष टीचर है यहाँ पर नहीं है, पूरी जो महिला टीचर है यहाँ पर देखने को मिलती है। बाथरूम में जाऊ शकत नहीं, मुझे घाबर बराबर है। हाँ ये देख सकते आप, बता रहे कि यहाँ पर ब्लड वगैरह मुर्गीला है क्या था स्कूल के नज़दीक। ये देख सकते आप, ये ब्लड के डब्बे देखने को मिल रहे हैं। ये देख सकते आप, मुर्गी का यहाँ पर देखने को मिल रहा है, काले काले गिर गए। हाँ ये देख सकते आप, उन्होंने मुर्गी लाया होगा इस जगह पर, जो मुर्गी के जो पीस है यहाँ पर गिरे हुए देखने को मिल रहे हैं। तो उसको मुर्गा पकड़ के उसने यहाँ पर जो अपनी जो मेजबानी का ठिकाना ये स्कूल को बना लिया उसने, और यहाँ पर मार के यहाँ पर लाता है, रात को भी लाता होगा, यहाँ पर जो है विश्राम करता होगा। ये जो आपको मेरे पीछे में जो इमारतें दिख रही है ये दरअसल है स्कूल। अभी मैं बैठा हूँ स्कूल में, और ये स्कूल है अर्जुनी मोरगांव की जो तावशी इलाका है, उस तावशी इलाके के स्कूल। और कल शाम के टाइम यहाँ पर जब बच्चे स्कूल में जब बच्चे थे उस टाइम में जो पीछे में एक वॉल कंपाउंड है वहाँ पर दरअसल कल 10वीं की जो मूवमेंट है कल लोगों को देखने को मिली। मुझे जो खबर है ये कल पता चली थी, लेकिन कल मैंने जो इस जगह से तकरीबन कुछ ही दूर पर एक ठाकरे जी का घर है, वहाँ पर भी 10वीं ने एक कुत्ते को जो है उसको मारा था। तो कल मैंने उसकी ब्लॉग बनाया था, लेकिन वहाँ पर जाने के बाद पता चला कि स्कूल के आसपास उसकी जो मूवमेंट है ये भी देखने को मिल रही है। ये देख सकते हैं आप, मैं यहाँ पर बैठा हूँ और पीछे के साइड में देख सकते हैं आप स्कूल के बच्चे। ये अभी यहाँ पर जो है अभी स्कूल चालू होने वाली है, लेकिन थोड़ी देर में जो टीचर लोग वगैरह है यहाँ पर आने वाले हैं। बच्चे अभी छोटे छोटे बच्चे हैं, और छोटे छोटे बच्चों में जो दहशत का वातावरण है वो फैल जाता है। तो बेटा ना तुम्हारा भीती वाटून राहिली का रे? इकडे या, इकडे या। नमस्कार जी, इकडे इधर आओ बच्चों। कौन सी क्लास में हो? 3 वाजे मॅडम ना सुट्टी दिली आम्हाला। 3 वाजे सुट्टी दिला म्हणजे बिबट्या दिसला का? नाही, फक्त नागा ते दिला का त्याचे पंजे दिसले। पंजे दिसले बिबट्याचे? तो स्कूल की मैडम यहाँ पर आए, इनसे थोड़ी वक्त जो है बात करेंगे। तो मैडम किती वाजे गोष्ट आहे? हे कमीत कमी सायंकाळी 6 वाजेची गोष्ट आहे। म्हणजे सुट्टी झाली होती का? हो सुट्टी झाली होती, 6 वाजे म्हणत होती इथून एक जात होते नाही काय? हां हां हां, व्यक्ती जात होते, त्यांनी गाडीने गेले, त्यांनी सांगितलं तर इथं बिचार 6 वाजे गेले 2 पिल्ले आणि म्हणजे 2 पिल्ले म्हणजे मादी आहे ते? हां हां। अच्छा, म्हणजे शाळेमध्ये मुलं नव्हते त्यावेळेस? त्यावेळेस मुलं नव्हते। हां अच्छा सांगितलं। अच्छा, हेच व्यक्ती आहेत का? अच्छा भीतीचं आहे ना सर? बरोबर आहे, कारण की कसं आहे बिबट्याचा जो शिकार असते तो छोटा ही बघते, आणि कसं आहे खास करून कुत्रे लहान मुलं तो टार्गेट करते, है की नाही? तर कसं आहे आज हे छोटे छोटे मुलं आहेत, हां, तर त्यांना पण भीतीचा जो वातावरण आहे तर तो एक प्रकारचा त्यांना बी भास होते ना की नाही आपल्याला काही होणार तर नाही। तर अंगणवाडी शाळा आता दोन्ही मिळतात। अंगणवाडीमध्ये मी अंगणवाडी सेविकाच आहे, हां, आणि माझ्या अंगणवाडीमध्ये त्यांच्यापेक्षा छोटे मुलं राहतात, 3 ते 6 हो मुलं राहतात। आता ठीक आहे, सायंकाळी झाली, दिवसाला पण येऊन बघत असेल तो, येऊन बसत, हां, कारण की कसं आहे येऊन बघत असतील, कारण की आता फिरतच राहतात मी इथून। हो इथं जंगलच आहे इथून आजूबाजूला। हो, बघूनच जवळच नाही का काटेरी जुळपे जंगल दिसल पहिले। तुम्हाला थोडी जागा सांगायला कुठं 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 होता तो? आता हा साईड न मागे येऊन गेले म्हणत आहे त्यांना। सर ये दे सकते हैं आप, हा भाग आहे पण तो पुरा झाडी झुडपी जंगलच आहे। हो आणि मग ह्या साईड अच्छा अच्छा, ह्या काटेरी जुळपातून गेला? काटेरी जुळपातून असे निघून
अच्छा, ये दे सकते हैं आप, ये यहाँ पर बच्चों की जो संडास बाथरूम है यहाँ पर, और यहाँ से वो दरअसल आया बोलते इथे जे पदमार्ग वगैरे असतील ना, पदमार्ग वगैरह असतील नाही तर. अच्छा, तो ये दे सकते हैं आप, यहाँ पर कुछ निशान लग रहे हैं भाई, ये देख सकते हैं आप, ये देख सकते हैं आप, ये तेंदुए के निशान, ये नाखून आपको ये देख सकते हैं आप, ये उसके जो पदमार्क रहते हैं उसके नाखून. तो यहाँ पर बैठा था. दरअसल अच्छी बात होगी कि स्कूल के बच्चों की जो छुट्टी हो गई उसके बाद जो लेपर्ड है 5-6 बजे के दरमियान यहाँ पर आके बैठा, तो यहाँ के जो कुछ जाने आने वाले थे उनको यहाँ पर दिखा. तो ये देख सकते हैं आप, ये परिसर और उसके साइड से लग के ही देख सकते हैं आप ये जंगल. एक काटेरी जुलूप, ये कल दिखाया था मैंने, ये थोड़ा बहुत मशीनरी, यानी कि उस साइड में जो है तावशी, उसी इलाके में भी जो तेंदुआ का जो आतंक है वो देखने को मिल रहा है. पंजे मला दिसले ना आता. हो दिसले, थोडा थोडा असे. हे बघा, हे बघा, हा पण आहे, हा जो हा 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 पदमार्क, हा पदमार्क आहे, मला ओळख आहे ना. हा 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 बघा, हा ह्या टाईपचे असतात त्याचे. हा हे बघा, हे बघा इकडे सांगतो तुम्हाला, हे गोल आहेत, हे गोल आहेत, आणि हा असं जो ठसा असेल. हा 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 कसा आहे, कसा आहे तो, कसा आहे एक तर असा पण विचार करू शकतो आपण की तो लहान मुलाच्या ह्याच्यामध्ये नाही का, टार्गेट मध्ये पण येऊन तो घात लावून इथे बसू शकतो, किंवा त्याच्या हिशोबाने तो आला असेल असं वाटतं. गाडीनं गेलो म्हणे येतून तो एक जण इथं पण बसला होता का. 6:30ला दिसला एका जणाला, त्याने हॉर्न मारला, मग इथून जातात ना रस्ता आहे ना, हा 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 तर मग हॉर्न मारला, तर मग इकडूनच असा हा पळाला सीधा सीधा. इकडून वगैरे आला असेल, इथे थांबला असेल आणि इकडून तिकडे पळाला असेल, असं होऊ शकते ना. नाही नाही बरोबर आहे, तो छलांग मारू शकते ना, कारण का ते देख सकते आप, ये यहाँ पर दिवा. हा हो बरोबर आहे. नाही त्याला हे पण लहानच आहे, हे जो दिवाल आहे ना हे पण लहानच आहे, त्याला तो उंच याच्यापेक्षा डबल असेल तर तो छलांग मारते. हा मग तुम्ही काही ऍक्शन वगैरे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट ना काय ते एक काम करायचं ना, हे जे काटेरी झुडपे आहेत ना तुम्ही माणसं लावून टाका आणि हे पुरे साफ करून द्या. आणि जसं तुमच्या बीडीओ कलेक्टर वगैरे आहे त्यांना सांगा इथं आम्हाला वॉल कंपाऊंड म्हणजे थोडंसं तार वगैरे पाहिजे. कसं आहे लहान मुलं खेळतात ना, समजायला पाहिजे ना, हे फॉरेस्टची आहे ना ही जागा, फॉरेस्टची जागा त्यांनी ते हे वॉल कंपाऊंड कोणाची आहे. आता त्यांना म्हणा इथं छोटे छोटे मुले खेळतात नाही का, तर मग म्हणजे कसं आहे म्हणजे तो घात लावून बसणार नाही ना तिथं. आता कसं आहे हा हा तो बसला असेल तर दिसेल का आपल्याला. ते बघ ये देख सकते हैं आप, यहाँ पर पूरा जो काटेरी जुड़ूप है यहाँ पर नज़र आ रहा है, तो ये साफ करने की ज़रूरत है इनको. और यहाँ से जो देख सकते हैं आप काटेरी जुड़ूप जंगल इस साइड में, तो यहाँ पर कुछ तो तार वगैरह है वो लगाने की ज़रूरत है. कोण कोटून खेदाडला, अच्छा त्या साईडला का. हा हा अच्छा आता अशी कंडिशन झाली आहे की प्रत्येक गावात हे बिबट्याची दहशत झालेली आहे. लोक सकाळी फिरावले जात, आता बंदच झाले. लोक सूर्य किरण निघत पर्यंत वाट बघतात आता लोक. आणि कसं आहे पहिले 5 वाजे लोक फिरायला जात होते.
शाळेमध्ये. तर मग तुम्ही किती वाजची सुट्टी होती तुम्ही शाळेची? आणि आता याच्या भीतीनं 4:30लाच देत आहोत सर, थोडा लवकर लवकरच येता का? थोडाफार 10 मिनिट. कारण तिकडेच्या एकदम नाही का हा जंगलामध्ये काय म्हणतात त्याला टोली हा. तिकडे 2-4 मुली आहेत शाळेच्या, अच्छा, मग त्यांना तिघे बहिणी आहेत. आता मग ते आणायला मग त्यांना नाही का लवकर थोडंसं आम्ही देतो. अच्छा, मग ते पैदल जातात त्या? हो पैदल जातात. पाठवायचंच नाही मॅडम, सांगा त्यांना त्यांना सुविधा पाहिजे, त्यांचे पालक वगैरे. आता हा पण नाही तर मग जात होते ते. नाही नाही मॅडम, जाऊच नका देऊ एकटे तुम्ही, आहे की नाही, किती भीती आहे. कसं आहे, आज असं वातावरण झालं की आज त्याने इथली जागा पकडलं. तो इथला एरिया फिरत आहे. लोक सांगतात की दवाखाना आहे ना अर्जुनीचा, तिथपर्यंत तू जाते. कारण की दवाखान्याच्या जो गेटवर आहे ना तिथं पण कारण बसला राहते. तर त्याच्या भीतीमुळे जे लोक फिरायला जाणारे आहेत अर्जुनीचे 5 वाजेच्या दरम्यान, ते जाणं बंद केला. आणि कसं आहे ते सांगा त्यांना की तुमचे पालक वगैरे नाही का? आणून दिला सर्व पालकांनी शाळेत. आणून द्यायचं, घ्यायला यायचं, फोन करून घ्यायचं हो. मॅडम, आपण ते त्यांना नाही ते घ्यायला यायचं. इथला भीतीचं वातावरण निर्माण झाला ना, ते एकच आहे की त्याच्याला जेर बंद करून चांगला जो दुसरा जो टायगर रिझर्व आहे किंवा नॅशनल पार्क आहे ते त्याच्याहून सोडून द्यायचा, आहे की नाही? इथं आसपास कुठं काही भयानक जंगल दिसते का? इथं काटेरी जुरूप जंगल आहे. ह्या रोडच्या ह्या पटरीच्या त्या साईडला तिथून निघते. हा. तर तो ठाकरेजीचा काल मी त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरचा कुत्रा पकडला ना त्यानं. आणि त्या समोरच्या घराची जे एक काय बोरीचं झाड आहे त्याच्या घरी, त्याच्याची शेळीकानं पकडलं ना त्यानं. बरोबर, ठाकरे आहे. हा हा. असे वरचे त्यांनी असा दहशतीचं एक प्रकारचं वातावरण निर्माण केलं ह्या एरियात. आता येतात ना खूपच इकडून. ये देख सकते आप, ये छोटे छोटे बच्चे. और ये आसपास में अभी तेंदुए की जो मूवमेंट है ये भी यहाँ पर देखने को मिल रही है. और कैसा है, तेंदुआ अक्सर जो आसान शिकार है और उसका टारगेट रहता है छोटे बच्चे या फिर कुत्ते या फिर बकरी वगैरह. तो जो छोटे छोटे बच्चे ऐसे भी नहीं कह सकते कि वो इनके टारगेट के लिए आया होगा. और मुझे भी लग रहा है कि हो ना हो छोटे आसान शिकार के हिसाब से वो यहाँ पर घात लगा के इसी सोच के हिसाब से वो स्कूल के आसपास मंडरा रहा होगा कि छोटे बच्चों का जो टारगेट है इसके हिसाब से. और ये देख सकते हैं आप कितने छोटे छोटे बच्चे यहाँ पर. और ये जो स्कूल है अभी दिखाया मैंने, साइड में थोड़ा जंगल वगैरह है. और ऐसे सिचुएशन में जो स्कूल है तो इसकी खबरदारी, अगर इन बच्चों को कुछ हो रहा है तो इनकी खबरदारी फॉरेस्ट डिपार्टमेंट में लेनी चाहिए. और ख़ास करके इस तहसील के डिपार्टमेंट जो तहसीलदार वगैरह उन्होंने भी यहाँ पर जो है और गौर करना चाहिए. तो बेटा तुम्ही कुठून येता का? कुठं राहता तुम्ही? गावशी. तुम्हाला भीती वाटते आता इकडे बिबट्या वगैरे दिसला म्हणतात तर? आ? अच्छा, तावशीला राहते तू. मग कुठून येते तू? मग कोणत्या मार्गाने येते? ये देख सकते हैं आप, तो ये छोटे छोटे बच्चे देख सकते हैं, मैं आपको दिखा रहा हूँ. ये मिल है और उसके साइड में देख सकते हैं आप, ये काटेरी जुड़ुप जंगल चालू हो जाता है. और काटेरी जुड़ुप जंगल के साइड में एक गांव देखने को मिलता है तावशी. कल जो मैंने वहाँ की जो वीडियो बनाया था तो उसी इलाके से जो लड़के हैं बच्चे यहाँ पर आते हैं. और ये देख सकते हैं आप कितने छोटे छोटे. मी सांगतो ना, तेच प्रयत्न करो तुम्ही. हाँ? कल भी आया था उधर, यही इधर उधर घूमता ना जी. क्योंकि उसने यहाँ पर इलाका बना लिया ना अभी. कैसा उसको सोडलेलं नाही, हे टेरिटोरियल फायटिंग वाले ॲनिमल आहे. म्हणजे कसा वाघ आणि बिबट्या हा एकुलटा जानवर मानला जाते. एकुलटा म्हणजे एकटा राहणेवाला. जसा त्याचा इलाका जसा हा इलाका आहे तर त्या इलाक्यामध्ये दुसऱ्या बिबट्याला तो सहन नाही करत. ठीक आहे, मादी असो किंवा नर असो, ते फक्त काय ठराविक वेळापर्यंतच एकामेकाजवळ जातात. त्यानंतर काय होते की जसं दुसरा नर दुसऱ्या इलाक्यात गेला तर त्याची फायटिंग होते आणि जो कमजोर असते त्याला तो भगवते. मग तो त्याच्या भीतीनं तो जंगल एरिया सोडून तो इकडे तिकडे जो आहे शहरा वैरा तो आपला इलाका बनवते. असा आहे. आता कसं आहे, वाघाचा इलाका हा झाला म्हणतात प्रतापगड पहाडी. तर तिथं आता बरेच दिवसापासून वाघ दिसून राहिला. तर कसं आहे, वाघ ज्या इलाक्यात असते तिथले पूर्ण बिबटे जे आहेत ते पळून जातात. कारण की त्यांना भीती राहते ना आम्हाला मारून देईल म्हणून. त्याच्या कारणामुळे नाही का हे जे 2 वर्ष झाले त्याच्यामुळे हे जे बिबटे आहेत हे गावात आता येऊन राहिले ह्या एरियामध्ये. कारण की ह्या एरियामध्ये वाघ होते
पण भरपूर नव्हते, आता भरपूर वाढले. आज काळे माती या जंगलामध्ये मी जाल ना तर तिथं तुम्हाला वाघ बघायला मिळेल. तर प्रत्यक्ष मी बघितलं ना बाईकनं, जो नवेगावचा जो जंगल आहे ना तिथं बघितलं. काळी मातीवरून नाही हा इकडे जातो नवेगावचा जंगल, आणि तोच इलाक्यात फिरत आहे. कुणाच्या खोपडे ऊन लावला? हां इकडले तिकडले हां घर आहेत ना, हां हां तर त्याच्या जे मागे चाफा आहे थोडंसं. हां हां आता त्या चाफ्यावर त्याला वरतो होता. हो का? हो, तर ते असं का करते म्हणून ते पाहायला गेली असेल. हां आता जसं पाहिलं तसं घरात गेली का ना, उडी मारून पोराला घरामध्ये कोळी कर हम्म. बोलावा आहे ना तिकडे, बोलावा आहे, हा. बोलावा आहे तिकडे पाणी तो यहाँ पर एक कंडीशन ऐसी है, यहाँ पर जो पुरुष टीचर है यहाँ पर नहीं है, पूरी जो महिला टीचर है यहाँ पर देखने को मिलती है. और ऐसे सिचुएशन में कैसा है, थोड़ा बहुत इंसान सहम जाता है. अगर कोई इंसान, अगर कोई पुरुष अगर टीचर यहाँ पर रहता होगा तो कैसे थोड़ी सी हिम्मत आती है. और कैसे पूरी महिला यहाँ पर देखने को मिल रही है. और महिला के बीचों बीच अभी जो कंडीशन बनी है और यहाँ पर जो लेपर्ड की जो मूवमेंट देखने को मिल रही है, उसके हिसाब से ऐसा लग रहा है कि महिला होने के कारण थोड़ी सहम जाती है, थोड़ी सी डर जाती है. तो खास करके जो फॉरेस्ट डिपार्टमेंट है इस एरिया में ध्यान देना चाहिए. और जो अभी जो मैंने बताया सिचुएशन की, थोड़ा साफ सूफ करके यहाँ पर थोड़ा तार कंपाउंड वगैरह लगा के यहाँ पर जो है सिक्योरिटी इस स्कूल की वो जल्दी से जल्द फॉरेस्ट डिपार्टमेंट ने करनी चाहिए. ऐसा मैं उनको दरख्वास्त करूँगा और ऐसी इच्छा रखूँगा. आणखी काय बोला सांगता? तर काही नको आम्हाला पाहिजे. हां आणि शेवट आहे, बरोबर आहे ना. गावाचा शेवट आहे. हां त्या दिवशी बाथरूमला नव्हते जाऊ शकत मुलं. बाथरूमला जाऊ शकत नाही नाही जाऊ म्हणजे शकत, भीती. बरोबर आहे. घाबरण्याच्या पाहिजे. हां घाबरून गेले त्याच्यामुळे म्हटल्यावर नाही काय शाळेत भीतीच वाटते. हां म्हटल्यावर हां चांगलं सांगितलं ना लोकांनी. भीती अच्छा. वाटते. तुम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये सोबत जात जा. आता सोबतच जावं लागते आता. हां मग पेरेंट्स लोक आणून पण देतात ना ह्याला पण. हां आता इथं जवळच बाथरूम वगैरे आहे. हो, हो. आणि कसं आहे इथं पुरुष टीचर नाही आहे कोणी, नाही, नाही. आहे की ना, पुरे महिलाचंच इथं काम दिसते मला, नाही का. इथं कोणत्या वर्गापर्यंत क्लास आहे? 4वी पर्यंतच आहे का? नाही 4वीचीच मुलं आहेत का? और ये देख सकते हैं यहाँ पर जो स्कूल है 1 से लेके सिर्फ 4 तक के यहाँ पर क्लास होते हैं. उसके बाद बड़े बच्चे भी नहीं है स्कूल में, केवल नन्हे मुन्ने छोटे छोटे बच्चे यहाँ पर जो है वो देखने को मिलते हैं. हाँ अंगणवाडीच्या मुलांना पाठवायला शाळेमध्ये की नाही, हा. म्हणजे भीती वाटते बा. हा. छोटे छोटे मुलं राहतात ते पाठवून नाही राहिले. इन बच्चों में इतनी दहशत का वातावरण बन चुका है कि यहाँ पर स्कूल के नज़दीक बाथरूम होने के बावजूद भी ये बच्चे अकेले जाने की वहाँ पर बाथरूम के लिए हिम्मत नहीं कर रहे. इनके साथ इनके जो टीचर लोग हैं, इनके साथ जो बाथरूम तक के इनका सपोर्ट करते हैं और उनके साथ जो है बाथरूम जाते हैं. और एक यहाँ पर सोचने वाली बात देखने को मिल रही है कि यहाँ पर इस स्कूल में कोई पुरुष टीचर यहाँ पर नहीं देखने को मिल रहा है, केवल जो महिला टीचर है यहाँ पर देखने को मिल रहे हैं. और महिला होने के कारण कैसा है, थोड़ी सी हिम्मत जो है वो खच जाती है. और कभी अगर कोई पुरुष यहाँ पर टीचर रहता तो कैसा है, थोड़े हिम्मत से और थोड़ा ताकत से जो है यहाँ पर काम करते हुए जो है टीचर लोग देखने को मिलते हैं. लेकिन ऐसी जो सिचुएशन है यहाँ पर नहीं देखने को मिल रही है. देख सकते हैं आप यहाँ पर अभी दहशत का पूरा वातावरण बन चुका है. ये देख सकते हैं आप, बता रहे कि यहाँ पर ब्लड वगैरह मुर्गेला है क्या था. अरे ये देख सकते हैं आप स्कूल के नज़दीक, ये देख सकते हैं आप, ये ब्लड के डब्बे देखने को मिल रहे हैं. म्हणजे मिटवा नको मॅडम. ये देख सकते हैं आप, यहाँ पर उसने किसी ये देख सकते हैं आप, मुर्गी का यहाँ पर ये देखने को मिल रहा है. तो यहाँ पर ये ब्लड के निशान देखने को मिल रहे हैं. ऐसा लग रहा है कि उसने यहाँ पर कुछ शिकार वगैरह लाया होगा. मॅडम कोणाकडे पंजे म्हणतात. ये थोड़ा बहुत ब्लड नाही, त्याने जागा पकडलं ना. ये देख सकते हैं आप पूरा. नाही तो नाही आहे, तो नाही आहे. असे गड्डे पडले असतात त्याचे. तो ये देख सकते हो, इन्होंने थोड़ा सपोर्ट के लिए यहाँ पर कांटे वटे लगा लिए. आता पाहिला नाही.
इथून वरून छलांगी मारते तो ते इथून नाही जायला. हे भिंत काहीच नाही आहे त्याला छलांग मारवासाठी. हा हे कसं आहे तो तकरीबन किती 6 मीटर नाही हो 6 मीटरच्या दरम्यान नाही वाघाची आहे. 4 ते 5 मीटर दरम्यान नाही का तो छलांग मारते. 4 ते 5 मीटर काही हे ना होत. त्या दिवशी बोलला होता ना आता पंज होते त्या दिवशी इथेच होते म्हणजे परत दाखवलं मला कुत्र्याचे काय एवढे राहतील का छोटे छोटे राहतात कुत्र्यांचे हे. याच्यावर एकच सोल्युशन आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक काम करा ते त्यांना कळवा इथे शाळा आहे ठीक आहे आणि हिचं जे वॉल कंपाऊंड आहे थोडीशी उंच काटेरी ते लावायला सांगा त्यांना. आणि दुसरा जो समोर जो कचरा आहे पुरा पटांगण एरिया नाही का पूर्ण स्वच्छ करा. कारण कसं आहे बिबट्या हा नाही का घात लावून करणारा शिकारी आहे म्हणजे लपून बसणारा. तो हे जो 2 काम आहेत हे तुम्ही लवकर करा. आता माझ्या चॅनलच्या मार्फत मी सांगणारच आहे की नाही 10 लोकांना माहिती होणार. पण तुम्ही जे आहे आपल्या मार्फत तहसीलदारांना कळवा वगैरे आणि ते सांगून द्या. तो यहाँ पर कैसा है देख सकते हैं आप ये ब्लड के निशान देखने को मिल रहे हैं. ये देख सकते हैं आप ये काले काले गिर गए मुलं काळे काळे बघा पूरे डब्बे ब्लड के. हाँ ये देख सकते हैं आप उन्होंने मुर्गे लाया होगा इस जगह पर. इस एरिया में तो कोई घर नजर नहीं आ रहा है. ये देख सकते हैं आप ये यहाँ पर जगह जगह पर जो मुर्गी के जो पीस है यहाँ पर गिरे हुए देखने को मिल रहे हैं. तो उस मुर्गा पकड़ के उसने यहाँ पर जो अपनी जो मेजबानी का ठिकाना ये स्कूल को बना लिया उसने. और यहाँ पर मार के यहाँ पर लाता है. रात को भी लाता होगा यहाँ पर जो है विश्राम करता होगा. तो यहाँ पर जो ट्रैप कैमरे या फिर सीसीटीवी लगाने की ज़रूरत है क्योंकि उसके माध्यम से पता चल जाएगा कि रात को समय यहाँ पर आता है कि क्या करता है. सीसीटीव्ही पाहिजे. हाँ सीसीटीव्ही पाहिजे तेव्हा समजेल की रात्री इथं ठिकाण आहे म्हणून. आणि कसं आहे त्यांनी छोटे छोटे मुलं बघितलं नाही तर त्याला वाटेल त्यानं बघितलं नाच म्हणून तो इथं जागा धरलं ना. त्यानं बघितलं म्हणून जागा धरलं नसा. इथं कसं आहे छोटे मुलं तकरीबन 8-9 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत छोटे मुलंच बघते तो. आणि आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये जितले बी केस बघितल्या ना मुलंच 4थी पर्यंतले मुलं असा त्याचे जो टार्गेट आहे. हाँ अभी मैं आया स्कूल के बाहर. ये स्कूल में छोटे छोटे बच्चे और आजू बाजू में जो लेपर्ड की मूवमेंट है ये यहाँ पर देखने को मिल रही है. हर इसी सिचुएशन में स्कूल चलाना और इस सिचुएशन में रहना बड़ी सोचने वाली बात है क्योंकि यहाँ पर छोटे छोटे बच्चे हैं पूरी जो एक प्रकार के डरे हुए बच्चे यहाँ पर देखने को मिल रहे हैं. तो ये देख सकते हैं आप ये स्कूल का पूरा नज़ारा.